मैं भिका बडगुजर, माझ्या बापाने मला 1 एकर शेती दिली आहे. मला मूळ बाय काहीच नाहीये. माझ्या बहिणीचा पोरगे आणला मी ना, तो माझं सगळं दुःख सुख सगळं करतोय. आणि त्या नवीन माणसानं शेती घेतली ती त्या माणसानं आता 12 महिने झाले माझा रस्ता बंद करून टाकेले. 8 महिने झाले रस्ता बंद करून टाकेले. मी तिथे गेली, एका मावच्या रावण्या केल्या. भाऊ मला गाडीवर घेऊन जाल, माझ्या पोऱ्या ड्युटीवर जायले, होमगार्डची ड्युटी येते. त्या माणसानं मला नेलं भाऊ. तर तो काय म्हणतो मला, मावशी तू घरी जाय, मी तुझा रस्ता सोडून देतो. मला खरं बोलतो का भाऊ? मी खरं बोलतोय मावशी, तू घरी जाय. त्याच्या मानीवर मान टाकली भाऊ मी घरी आली. त्या माणसाला उशीर होता जायला. चाल म्हणे आजी घरी. मला घरी आणून सोडलं. आता 3-3दा तिथे जाते तर तो बिलकुल बी मला काही संबंध विचार घेत नाही, काही घेत नाही. आणि मॅडम बी खुशाल तारखा 1.5 महिन्याची तारीख, 1.5 महिन्याची तारीख, 2 महिन्याची तारखा देते. मी आता या होत नाही का? मॅडमची 19 वय बाल अशी जास्ती, पण आता त्याच्यावर येईल तसं तुम्हाला वय सांगते मी. मॅडम भेटत नाही तुम्हाला? मग भेटते, पण त्या माणसाची बोलते सामनेवाल्याची. मी बोलते ना तर माझ्याशी म्हणते, मला म्हणते हळू आवाजात बोल, हळू आवाजात. म्हणलं आवाजच तसा आहे, मी हळू आवाजात बोलणार नाही. मी ना खून करेल का, डाके पाडेल का, चोऱ्या करेल का? रस्ताचाच विचार मागून राहिली मी. तुला काही डबल मागून राहिली नाही. तुला काही मागणार तर घे ना, मग मला सांग ना तू. मी द्यायला तयार आहे ना. खरं आहे तरी भाऊ, मी खोटं बोलणार नाही. मी आता मी वय वगळून गेली. मी आता कोणाची गो खाणार नाही आणि कोणाला खाऊ बी घालणार नाही. मी आता आतमध्ये आण करणार आहे त्या दिवशी. आता कोणत्या दिवशी? कोणतं? 1 मे. मला ती मी शाळा शिकली ना भाऊ. त्या दिवशी का? हा, त्याच दिवशी मी इथे बसणार आहे. औषधाची मी बाटली आणणार आहे, हातपिटी बी आणणार आहे, जाळपोळ करणार आहे मॅडमच्या खोलीमध्ये. मला काही लेकरू बाई नाही. मी मेली बी तर हाय, माझ्या बहिणीचा पोरग्या बाई आवडेल. 8 महिने झाले. 8 महिने तारखा करू आली बाई. ते राहते ते मॅडम, मी तर राहतच नाही. राहते मी तर राहतच नाही. दुसरे सह्या देऊन देता, दुसऱ्याचं तारखा देऊन देता. काय कारण सांगता? काय कारण सांगता? का बरं होत नाही म्हणे? तसं काही सांगत नाही ते. कागद आणा, हे पा कागद आणा म्हणती. ज्या दिवसापासून मी ना तिथे दिले भाऊ ते फाईल, रस्त्याची फाईल. मग या तहसीलमधून माणसं चोरी जातानी, बाया चोरी जातानी, फाईल का चोरी जाता, फाईल चोरी जायला आमचे पैसे देऊन त्यांनी फाईल गायब व्हायले भाऊ. तो फाईल चोरी करणारा माणूस सुद्धा रडतो मॅडम पाशी की मी घरी जाईन, माझे लेकर बाई उपाशी मरतील. खरंय तरी भाऊ हे गोट पैसे देऊन त्यांनी मी फाईल गायब व्हायले. आणि ती मॅडम काय मला कागद दाखवा. तो वावर घेणारा म्हणतो मला कागद दाखवा. आता कागद का येवानातून आणू त्याला दाखवायला मी. तुम्ही डबल कागद कुठून आणणार आहे आता? कुठून आणणार आहे मी फायले कागद तिथेच आहे ना. माझ्यापाशी फक्त पंचनामाची कागद आहे, तरी मी लायले भाऊ कागदाले. मग या मॅडमला समजत नाही का? मला आता मी एकच हे घेतलं असत्या. त्या दिवशी मी येणार आहे, माया लावला तर बरं. मी तर मग त्या दिवशी तिच्या कॅबिन मध्ये औषध फेरणार आहे, तिथीच आत्महत्या करणार आहे. तिथीच मूर्त ठेवलं पाहिजे त्यांना तहसील मध्ये. कोण जबाबदार राहील? तहसीलदारी कुठे जाईल? तहसीलदार साहेब कुठे जाईल? नाही तहसीलदार साहेब कुठे जाईल? ऑफिस लोक पळून जातील का मला पळून तरी? हा, एवढं मला आत्महत्या झालं जाईल कोण येईल? आधी उपोषण करायला बसले होते म्हणे. हा, या लोकांना असा बजार भरला. काव 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 कावळे कसे ते मूर्त फोडते ते कसे तोडता ढोराडले. असं कावऱ्यांनी केलं भाऊ. त्यानं मला 6 वाजले मला पिटवून दाखवून दिलं, बसूच दिलं नाही. आणि मग काऊन न्यायला आला यांना मला बळजबरी उठवलं. आणि आणखीन वार्ताहर गेलो 1-2 जण येते.